या काय म्हणतात सुनबाई? उगी आपलं ये आणि जाजा हो. अजून ते घरातच आहे. कवा बाळंत होणार हे डॉक्टरला बी माहित नाही. तुम्हाला फलकारे मांडण्याची भारी हो. जायला कोणी सांगितलं होतं? तुम्ही घबरावा हो. उचलली जीभ लावली टाळ्याला. मातीचे तोंड असताना तर कधीच फुटून गेलं असतं. उगी आपली बडबड बडबड बडबड, काळ नाही हेळ नाही. हे बाकी खरा मातीचं तोंड असतं ना ते गव्हात फुटून गेलं असतं. हा, हे पेपर मध्ये काय पाहिलं का? त्याची सुरळी करा आणि घाला चुलीत. असं कसं? देशात मुलींची संख्या झपाट्यानं कमी होत चालली आहे. काय करायचं काय त्या पोरींना घेऊन? मुलांशी लग्न कराय, मुली नको. हे काय महाभारत होय? 5 हात 1 कराया. म्या भेटलं तुम्हाला एकटी, मग गप राहावा. हे पाहिलं का? एका सुननं सासरच्या माणसाची तक्रार केली आणि कोर्टानं सासूला आणि तिच्या नवऱ्याला शिक्षा केली. गाडा आहे तुमचा तो कायदा. अव मेल्यावर आग लावायला काय तुमचं कोर्ट येणार आहे भाई? तरी कानी कपाळी ओरडून सांगत होते घरामध्ये पेपर आणू नका आणू नका. अव सुनबाई बाळ झाले की लागणारच आहे, तेव्हा बघूया की आणूया तेव्हा. पण माझं मेरीचं ऐकतंय कोण? नाही, आता असं बघा, आपली सून बाळंत होऊन तिला जर मुलगी झाली आणि तुम्ही जर तिचा छळवाद मांडला तर पोलीस तुम्हालाच अटक करतील. जळलं मेलं लक्ष. या वक्ताला कुसुमला पोरगच होणार आहे. म्या बोलाया तोंड उघडलं की माझी अक्कल काढता तुम्ही समजे. म्हणजे तुम्हीच सांगा, त्या दिवशी त्या राजाचा फोन आला नसता तर वंशांची किती फजिती झाली असती. तरी मी सांगत होते हे समज सोपं नाही म्हणून. बर बाई, म्या शान खाल्लं बस. अरे होय, तू शान खाल्लं पण आम्हाला माती खायला लावली. अहो बाबा, कसला एवढा आरडाओरडा करताय तुम्ही? हिची ती मैत्रीण आहे ना मुंबईची मडमीन, तिनं केलाय हा समजा घोळ. आता कुठून आणणार आहे ती हे पोर? अरे पण तू तिच्या पोटात पोर आहे असं बोलला नसता तर पोर आणायची पाळीच आली नसती. अरे काय झालं मला सांग ना, मी आहे ना. तेच म्हणतोय, तू इथं बसून काय सागर गोटे खेळते? पोर कोण आणणार आहे हिच्यासाठी? ए माझ्याशी नीट बोलायचं हा. कानाखाली असा सणसणीत अंगार काढीन ना तर पाणी मागत फिरशील गावभर. ए सटवे, माझ्या समोर माझ्या नवऱ्याला काय बोलतीस का भवानी? पाया पडते मी तुमच्या. गप्प बसा तुम्ही, शांत राहा जरा. तुमचंच फुटकं नशीब सुधारतोय आम्ही आणि आमच्याच घरात आम्हाला तुम्ही गप्प बसायला सांगता. अरे वा, काय बहीण दिली देवानं. काका काका तुम्ही तरी काहीतरी समजावून सांगा प्रकाशला. अहो किती बोलतोय तो. काय सांगू पोरी, अगं त्याच जळतय म्हणून तू बोलतोय. आपल्या बनीचा संसार रांगाला लागल्याशिवाय त्याचा संसार सुरू व्हायचा नाही. पण ह्या पोरचे काही सपतच नाही आणि धाकली पोर आहेत की त्याच्या उरावर. लक्ष द्या ना जरा. सॉरी, काय झालं? मानसी, बरं झालं तू आलास. कुसुम कशी आहे का? आत नेला तिला, बघू काय होत आहे. प्रकाश नाही आला अजून? औषध आणायला गेले, आणि बाबा? पैसे भरायला गेले. मला एक कळत नाही, घरात इतकी सारी माणसं असताना असं घडलंच कसं? त्यांना माणसं म्हणायचं? अरे कुसुमच्या जागी ज्योती असती ना तर ही माणसं अशीच वागली असती कुसुमच्या सासू सारखी. ते जाऊ दे, पुढे काय करायचं? मागचे सगळे मार्ग तर बंद झालेत माणसं. आता जमेल ते करून फक्त पुढेच जायला हवं. हॅलो हॅलो, कोण? कुसुमची आई का? कोण? प्राची? कुसुम कशी आहे ग? म्हणजे कुसुम घरात नाहीये भाई? काय सांगणार व, पोरीला रातच्यालाच हॉस्पिटलला नेलंय. नेली का हॉस्पिटल मध्ये? तुम्ही कोण? अव म्या तिची सासू. कोण? सासू? बैताड भाई आहे. केदार, अरे केदार या. मानसी, मी लगेच घराच्या बाहेर येऊन फोन केलाय. काय झालंय? कुसुमनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. झोपेच्या गोळ्या खाल्ल्यात बाटली भर. बापरे, आई तर यायला निघाली तिकडे. तिला वाटतं की वहिनीला बाळंतपणासाठी. ओ नो, राजा राजा काही कर पण तुझ्या आईला हॉस्पिटल मध्ये येऊ देऊ नकोस. कसं काय सांगू तिला? काही कर पण त्याला इथे येण्यापासून थांबव.
त्या जर इथे आल्या ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. कर कर लवकर काहीतरी कर. बाय. हॅलो, कोण? आई मी राजा. अरे बाबा, कुठं आहेस तू? आई मी हॉस्पिटल मध्ये. हॉस्पिटलात? हो अगं हॉस्पिटल मध्येच आहे ना. मी येते रे. नाही तू नको येऊस इकडे. अगं बहिणीला डिस्चार्ज मिळालाय. अरे देवा, डिलिव्हरी झाली? आई, अरे बाबा, पण नॉर्मलच झाली ना? आई, अरे मुलगा झाला ना? हॅलो आई आई काय ऐकू येत नाहीये. हा ऐकायला खराब होतं हे फोन बी बेन कुठलं. काय करून बसलो. करायला गेलो एक आणि आता आई बहिणीच्या घरी जाणार. काय करू. आवा आवा, ऐकलं का तुम्ही? हे बी कुठं गायब झाले कुणाच ठेव. अरे काय काय सकाळ सकाळ तोंडाचा बाजा वाजत तू. आता नाशिक पेंट बाजाच वाजवणार आहे म्या. अरे थोरताना नातू झालाय नव. झाला का पोरगा. आईला आमच्या नशिबामध्ये दुसऱ्या लग्नात योगच नाही म्हणायचा. हातीच्या मेल्या कुणाला कशाचं तर बोडकीला केसाच. हे बघ, माझ्या बरोबर येणार नशील ना तर गप गुमान घरात राहायचं. बाहेर जाऊन दारू ढोसायची नाही. हं. समजलं? समजलं. हे बघ, मी तुझ्या सासरी जाऊन येते बर का. मी बावरून गेले रे पोरा. मला वाटलं प्राचीचाच आहे. अगं प्राचीचा आवाज कुठं, ताईच्या सासूचा आवाज कुठं, एवढं बी ओळखता येत नाही तुला. आता डोकं की खोकय घ्या. आमच्या म्हातारीने आमचा फार बँडच वाजवून टाकलाय. डायरेक्ट सासूलाच सांगून टाकलं ताईला दवाखान्यात नेलंय म्हणून. जाऊ दे रे प्रकाश. जे होऊन गेलं त्याला काही उपाय आहे का? म्हणजे तुला आणि ताईला हे माहित होतं? हो, राजाने मला सांगितलं होतं. पण तरी त्या तिथे थांबतील असं वाटत नाही मला. अरे तुमच्या या सगळ्या गोंधळात माझ्या पुरीच्या मनाचा कुणी विचार केला का? काय वाटत असेल कुटुंबला. झाल्या प्रकाराने इतकी विटली ती. मला तर वाटतं की तिची सासू आल्यानंतर ती स्वतःच बाहेर येईल आणि झालेलं सगळं खरं सांगून मोकळी होईल. बस पुरे झालं. कटाळा आता या धांगलेल्या तलवारीत. येऊ दे त्या बाईला. मी सांगून टाकतो. कुसुम बाळच झाली आणि पार मेलेला निभारला. बाय. तुम्ही दोघ जण बी इट्टल रकमाईवाने का थांबलात? माझा बाळकृष्ण दाखवा मला. कुठे आहे माझी सून? बाईसाहेब वैद बसून तर घ्या. मी काय सांगतो ते ऐका. तुम्ही घबरावा हो. तुम्ही म्हणजे नमनालाच घडाभर तेल जाळता. ताईसाहेब, मी तुमच्या पाया पडते. पण ते काय सांगतात ते ऐकून घ्या. तुम्ही घबरावा हो. भैसटल्यावानी फोन खाली ठेवून दिलात तुम्ही. अहो खबर द्यायची काय रीत भात हाय की नाही तुम्हासनी? मला माझा नातू बघायचाय. कुठे आहे माझी सून? थांबा थांबा बाई. कुसुम आहे. कुसुम आत आहे पण ती एकलीच आहे. अहो पोरगा झाल्यावर बाई एकलीच असती. आणि म्या तिला इथे एकली ठेवणार नाही. तिचा मालक तिकडे तिची वाट बघतोय. म्या माझ्या संग तिला घेऊन जाणार. ऐका तर काय आहे, कुसुम बाळच झाली पण तिचा मुलगा पाहिलं माझ्या नातवानं मी मला ओळखलं बघा. बघू बघू या बया पोरगाच आहे. यार माझ्या सोन्या, माझ्या राजू, माझ्या छकडू. बायकाचा चेहराही बघा. म्हणजे तो कोणासारखा दिसतो हे कळेल तुम्हाला. पोरगा आहे ना मग कोणासारखा का दिसेना. नाक डोळं जागच्या जागी असली म्हणजे झालं. अगदी माझ्या केदाराचं रूप आहे. तो बी असाच होता. केदारची आई, माणसं जमायला लागलेत. कार्यक्रमाला सुरुवात करायची ना. मानसी, हे बाळ मला आता माझंच वाटू लागलं. ए काहीतरी काय बोलतेस? ते बाळ आता तुझंच आहे. हो पण याच्या आईची अवस्था काय असेल ग? आले आले म्हटलं ना. अगं कुसमे, अगं तुझी माहेरची माणसं आली नाही वाटतं अजून. मला माहित नाही आई.
किती वेळ वाट बघायची? हा, समारंभाला सुरुवात करूया का आपण? कुसुम थोरात इथेच राहतात का? अहो पण काय केलं काय माझ्या सुनेनं? सुरेश आणि मानसी देसाई यांच्याशी संगनमत करून कुसुम थोरात यांनी भागाबाई कांबळे यांचं मूळ हॉस्पिटलमधून पळवलंय अशी तक्रार आमच्याकडे नोंदवण्यात आली आहे आणि म्हणून मी त्या तिघांनाही अटक करायला आलो. आरोपी क्रमांक 1 सुरेश देसाई तुम्हाला गुन्हा कबूल आहे का? मी जे काही केलं तो गुन्हा आहे असं जर महनीय कोर्टाला वाटत असेल तर हो. मला शब्दांचा खेळ नको आहे. हो किंवा नाही ते सांगा. हो, मी कबूल करतो की मी गुन्हा केलाय. मी गुन्हेगार आहे. ऑर्डर ऑर्डर. आरोपी क्रमांक 1 तुम्ही हा गुन्हा कसा केलात आणि का केलात? जज साहेब, कुसुमताईला जर मूल मिळालं नसतं तर तिचा संसार उद्ध्वस्त झाला असता हे लक्षात आल्यानंतर मी आणि माझी बायको नवजात बालकासाठी वणवण हिंडलो. पण कायदा आला. आज थोरातांना उचललेलं मूल चालतं कारण त्यांना सत्य माहिती नाही. समजावून घेऊन कुणाचं तरी मूल दत्तक घेण्यासाठी ते कधीही तयार झाले नसते. आणि म्हणूनच जोपर्यंत हे सुधारणार नाही तोपर्यंत कुसुम सारख्या स्त्रियांसाठी कुणाचं तरी मूल कुणाला तरी कुठून तरी चोरावंच लागणार. शांत व्हा देसाई. जे काही घडलं ते नीट सांगा. कुसुमनं विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिच्या बरोबर आम्ही दवाखान्यातच होतो. तिथे मी त्या बाईला पहिल्यांदा पाहिलं. त्यानंतर मी तिच्या मागावरच होतो. सुदैवानं तिची आणि कुसुमची तारीखही जुळत होती. मी तिच्या नवऱ्याला भेटलो. त्याला पैशाची लालूच दाखवली आणि त्याच्या बायकोची डिलिव्हरी होताच त्याला पैसे देऊन ते मूल विकत घेतलं आणि ते मूल घराच्या मागच्या बाजूने जाऊन कुसुमला दिलं. त्यावेळेला कुसुमच्या सासूबाई तिथे आल्या होत्या. मला एवढंच सांगायचंय जज साहेब, आपण द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. फक्त माझे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नाची उत्तर जर आपण दिली तर शिक्षेवर जाताना माझं मन तरी शांत राहील. विचारा. एका स्त्रीला मुलगा किंवा मुलगी होणं हे तिच्या हातात कधीच नसतं. हे विज्ञानानं सिद्ध केलंय की शेवटी पुरुष जे दान देतो तेच ती स्वीकार. मग हे सत्य आपल्या देशातील सासूंना, नणदांना, जावांना कधी कळणार? ज्या गोष्टीचा खटल्याशी संबंध नाही त्या गोष्टी. संबंध नाही कसा जस संबंध आहे. संबंध आहे. मुलगा होत नाही म्हणून स्त्रीला दोषी मानलं जातं. हा नितांत अडाणीपणा आहे, भयंकर बेजबाबदारपणा आहे, अक्षम्य अपराध आहे. अक्षम्य अपराध आहे. आणि हे जोपर्यंत सुधारणार नाही तोपर्यंत आपण आपला देश, आपला समाज सुधारू शकत नाही. आणि तोपर्यंत स्त्रियांवर अत्याचार होत राहतील आणि येणाऱ्या प्रत्येक निष्पाप बालकाचा बळी जात राहील. जस हे कधी थांबणार? हे थांबलं पाहिजे जस. जर हे थांबलं नाही तर आपल्या देशात महाभारताचा काळ परत आल्याशिवाय राहणार नाही. हे कोर्ट आरोपी नंबर 1 सुरेश देसाई, सह आरोपी मानसी देसाई आणि कुसुम थोरात यांना भारतीय दंडविधान कलम 363 सह कलम 34 प्रमाणे दोषी धरत आहे. आरोपी सुरेश या 7 वर्षाचा सक्तमुजरीचा कारावास आणि 1000 रुपये दंड. आरोपी क्रमांक 2 आणि 3 यांना प्रत्येकी 2 वर्षाचा सक्तमुजरीचा कारावास आणि 1000 रुपये दंड. पोलिसांनी मूल ताब्यात घेऊन ते खऱ्या आईकडे देण्यात यावं असा आदेश हे कोर्ट देते. माझे तू यांना सांगाय बा माझा म्हणून. अहो द्या ना ते मूल. नाही सांगितलं ना मी. द्या ते मूल.
हे बाय माझा मुलगा आहे तो. अहो माझं बाळ द्या मला. हवं तर माझा जीव घ्या पण माझं बाळ द्या मला. माझ्यावर विश्वास ठेवा. अहो माझा संसार मोडेल माझं बाळ. हे बघा तुम्ही हवं तर माझा जीव घ्या पण माझं बाळ मला द्या. द्या ना. वेळ लागेल का तुम्हाला? माझा मुलगा आहे तो. माझा संसार वाचवा तुम्ही. बाळ द्या माझं. तुम्ही सांगा ना त्यांना. ऐकत नाहीये ते. सांगा ना कोणीतरी. माझं बाळ मला द्या सांगते ना मी. माझं बाळ द्या मला. बाळ द्या ना माझं. माझा मुलगा द्या मला. डोकं फिरलं का तुमचं? माझं बाळ द्या सांगते ना. ऐका माझं बाळ द्या. माझा मुलगा मला द्या. झालेल्या घटनेचा मानसिक धक्का बसल्यामुळे कुसुम थोरात यांच्या मनावर विपरीत परिणाम झालेला आहे. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळे त्यांना मानसोपचार तज्ञांच्या ताब्यात देण्यात यावं. राजा कुठे निघालास? मी हे घर सोडून चाललोय. माझ्या नातींना घेऊन? काय करणार आहेस तू या दोघींच? त्यांची आई तुझ्यामुळे वेडी झाली. थोडं जरी प्रेम असतं ना तुझं यांच्यावर तर अशी वागली नसतीस तू. राजा काय बोलतोस तू हे? लाज वाटते मला तू मला वाढवलेस याची. पण मी देवाचे आभार मानतो की माझ्या शरीरात तुझं रक्त नाहीये. येतो मी. थांब राजा. जाऊ दे त्याला. ज्या घरात स्त्रीचा मान राखला जात नाही त्या घरात कुसुमच्या मुली नीट वाढणार नाही ते ठाव आहे त्याला. तर रे माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. लग्नाची मागणी घालण्याची ही वेळ नाही. पण माझ्या दोन्ही पुतणींना आई हवी आहे. तू त्यांची मावशी आहेस. पण या दोघींच्या आई होणं मान्य असेल तर आणि तरच मी तुझ्याशी लग्न करीन. दाटल्या जरी दशदिशा झाकोळले आभाळही भूमीवर नर्तन करी तुफान झंझावातही भेदून काळोख सारा अंगणी तेजोनिधीच्या पोचून आणेन बघमी रेशमी लाटा उन्हाच्या सूर्य मी आभाळ मी झेपावणारा गरुड मी तेज मी नक्षत्र मी मानवाचा पुत्र मी घेऊनी पंखात अवघा चिमुकला संसार आपुला या पिलांना देऊया आधार माया सावलीचा मनातील जिव्हाळा